म्हणून ते सगळ्यात पहिले वजन कैसे बढ़ाए मला सांगा मला जरा बॉडी शॉडी बनायची. बोलो यार, ढेर सारा प्यार दे दो. बहुत बहुत मेहनत से बनाया मैंने ये वीडियो. दे दो प्यार, दे दो, कमेंट कर दो. ये पूरा हमारा वीडियो पूरा खराब कर दिया. और अब बोलता है फिर से बोलो. हमने आधा घंटा बडबड की. आता कसं काय आपल्याला रडायचं काही कार्यक्रम नाही करायचा आहे. मी मेकअप केलेला आहे. येस थँक्यू. असं चालू करू आता ना. होतंय का पण चांगलं म्हणजे ये छान होतं. कलर और ग्लास देख के प्लीज नेगेटिव जज मत करो. आज बहुत अच्छा कुछ होने वाला है. तो आज का ये पॉडकास्ट हम लेकर आ रहे हैं हेल्थ कोच भारती मस्के मैम के साथ. ये एक हेल्थ ड्रिंक है, कश्मीरी कावा. ये मैं हमेशा ही लेती हूँ. ये मेरा वैसे भी फेवरेट है. और ये उसने नहीं दिया मुझे. उसने कभी नहीं दिया कुछ लाके मेरे को, क्योंकि वो मेरी पहले बेटी भी है. आफ्टर दैट मैं मैम इसलिए बोल रही हूँ ऑडियंस को पता चले कि आजकल वो हेल्थ कोच एज अ हेल्थ कोच काम कर रही है. बहुत अच्छे लेवल पे कर रही है. भारती मैम के साथ आज का हम हमारा पॉडकास्ट लेते हैं. थैंक यू. थैंक यू कटवायला पाहिजे. मतलब मैं जब संभाजी नगर आई उसके 2 साल बाद ही मेरी उससे पहचान हुई. और वो पीरियड में मतलब वो पहले आई मेरी लाइफ में, उसके बाद मेरे लाइफ में मेरी बेटी आई. तो सबसे ज़्यादा मेरी बेटी को उसने ही संभाला है और हर वो चीज़ में उसने मुझे बहुत हेल्प की है. हम दोनों ने साथ में लर्निंग की है ऐसा बोला तो भी चलेगा. और ये लर्निंग करने के टाइम पे मतलब लगभग हम 7-8 साल साथ में थे. हाँ. उसके बाद होता है ना कि उसकी शादी हो गई, फिर भी हम टच में थे. टच कभी खत्म नहीं हुआ. अभी ऐसा हो गया है कि वो ज्यादा बिजी हो गई है और मैं तो रहती हूँ बिजी, बट वो ज्यादा बिजी हो गई है तो थोड़ा टाइम नहीं मिलता. सोशल मीडिया से हमें पता चल जाता है कि नहीं हाँ उसका कुछ चल रहा है. उसका कुछ नहीं चल रहा है ऐसा नहीं है. उसका बहुत कुछ चल रहा है और बहुत अच्छा चल रहा है. तो वो अच्छा क्या क्या है ये जानने के लिए आज का स्पेशल पॉडकास्ट है. वन एंड ओनली हेल्थ कोच के रिलेटेड रहा तो बस भारती के अलावा कोई हो ही नहीं सकता. तो मैंने आज उसे बुलाया है तो उसका थोड़ा सा इंट्रो हम उसी के मुंह से लेते हैं. सो वेलकम भारती. थँक्यू. तू वेळात वेळ काढून एका शब्दालाच म्हणजे हो म्हणून आलीस त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि थोडीशी तुझी जर्नी सांग की तुला कसं वाटलं यार हेल्थ कोच बनलं पाहिजे. हे मला नाही माहिती, ऍक्च्युली नाही माहिती मला. मॅडम जसं म्हटल्या किंवा ताई जसं म्हटल्या की बिझी, तर मी सांगेल की जीवन में वही मस्त है जो व्यस्त है. हाँ, बड़ी बात है. हा. सो आणि त्यांच्याचकडनं मी शिकले बिझी राहणं. त्याच व्यक्तीकडनं शिकले आणि आज असं झालं ना की जसं आईकडनं शिकले आणि आईलाच पुन्हा मुलाखत द्यायची किंवा काही सांगायचंय असं सुरू आहे. पण बघूया आता पुढे काय काय. सो ही जर्नी कशी सुरुवात झाली म्हणजे मलाही नव्हतं माहिती की मी हे करेल पुढे. पण जस्ट 3 सिझेरियन नंतर खूप ओव्हरवेट मी झाली होती आणि वजन कमी करण्यासाठी खूप मी काय शोधाशोध करत होते. हा, जसं जिम लावलं होतं. सगळ्यात पहिले तेच येतं ना माइंड मध्ये की जिम लावलं होतं. नंतर स्विमिंग केलं. पण स्विमिंग केलं की लगेच कावळे ओढायला लागतात. लगेच बाहेर कॅन्टीन की लगेच पुन्हा खाणं. हा. सो पुन्हा ते माहिती नव्हतं की एक्सरसाइज नंतर एक्झॅक्टली काय तुम्ही खाल्लं पाहिजे. हा. त्याच्यानंतर मी झुंबा एरोबिक जो मला डान्स खूप जास्त आवडायचा आणि 10वी नंतर तो तुला आधीपासूनच आवडायचा हे मला. पण 10वी नंतर तो माझ्या आयुष्यातनं सुटला होता. पण पुन्हा डान्स माझ्या आयुष्यात येणं याचं सगळ्यात मोठं कारण डेस्टिनी. नाही तुम्ही कसं काय. आपण ग्रुप डान्स केला होता की. अरे हो खरंच आहे. आम्ही वेरूळ महोत्सवामध्ये 2011 मध्ये वेरूळ महोत्सवात आम्ही ग्रुप डान्स केला होता. आणि त्याच वेळेस असं झालं होतं ना की सेकंड बेबी म्हणजे देवयानी नंतर सेकंड बेबी माझं राहिलं नव्हतं आणि मी फार डिप्रेशन मध्ये होते. सो माझ्या मिस्टरांना माहित होतं की मला डान्स आवडतो आणि त्याच वेळेस त्यांनी पाठवलं होतं. एका शब्दात त्यांनी पण नाही घ्या भारती येईल मग. आणि मला हे पण आठवतं की शेखर तुला पूर्ण वेळ घेऊन यायचे घेऊन जायचे.
पूर्ण खूप सपोर्ट केला त्यावेळेस त्यांनी आपल्याला. कारण मी खूप म्हणजे होतं ना की आपलंच दुःख खूप मोठं. हा, आणि त्यावेळेस मला असं वाटलं होतं, म्हणजे जी मुलगी होती तिच्याकडे दुर्लक्ष करून जे बाळ गेलं मी त्याच्यासाठी रडत बसत होते. आणि मी खूप डिप्रेशन मध्ये गेलेले होते की डॉक्टरनी मला सांगितलं होतं की हिला अंधारा रूम मध्ये ठेवावं लागेल. ही कंडिशन माझी होती आणि वजन झालं होतं 86 kg. सो आणि खरंच डान्स जे माझ्या आयुष्यात, म्हणजे हा माझा प्राण आहे डान्स म्हटलं तर, आणि तो मी पुन्हा जर एन्जॉय करू शकते. ऍक्च्युली माझा आणि डान्सचा ना काही संबंध नव्हता. पण आमची अजून एक फ्रेंड आहे डान्सर, आणि ते कुठेतरी तिला ते सगळं दिसलं, असं मिळून आपण ग्रुप डान्स केला. ऍक्च्युली उत्तेजनार्थ आपण बक्षीसही आणलं होतं त्याला. आणि त्याचसोबत हिने इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स काय म्हणतात त्याला, फॅन्सी ड्रेस मध्ये तिला चांगलं बक्षीस मिळालं होतं. तेही आम्ही लातूरला गेलो होतो त्या कॉम्पिटिशनला. तर अशा फॅशन शो फॅशन शो होता. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्या थोड्या थोड्या आम्ही शेअर करतही राहू. आणि त्याचसोबत आजचा जो उद्देश आहे, माझ्या ऑडियन्स सोबत किंवा माझ्या सलून इंडस्ट्रीमध्ये मी जेव्हा काम करते, तर माझ्या ज्या ब्राईड्स आहेत किंवा जे क्लायंट्स आहेत त्यांना ना हेल्थ रिलेटेड खूप प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्यांना ॲज अ ब्युटिशियन आम्हाला ते विचारतात पण की तुम्हाला काही माहिती आहे का, तुम्ही काही करू शकता का, की वजन माझं नाही वाढत आहे. तर अशा वेळेस मला असं वाटतं की यार मी काय सांगू ना. मग मला ही गोष्ट सुचली की का नाही आपण एक प्रॉपर हेल्थ कोचकडनंच हे गायडन्स घेतले पाहिजे. तर मला आधी तर सगळ्यात आधी आपण हे विचार करू की आपलं डाएट कसं असलं पाहिजे, लोकांचं खाणं कसं असलं पाहिजे आणि कशामुळे इतके हेल्थ प्रॉब्लेम आलेले झालेत. बरोबर. सो तुम्ही डाएट जर म्हटलात तर डाएट नावाचा असा काही प्रकार नसतो. खूप डाएट मी पण करून थकले, पण ते काय सक्सेस नाही झाले. सो तुमच्या ताटात खरंच 40% प्रोटीन जात आहे का, किंवा ताटात तुमचं 30% कार्ब आहे का, फॅट आहे का. फॅट याच्यासाठी, कारण ते गरजेचं असतं. बऱ्याच लोकांचा हे असतं की हा मी बारीक आहे, स्लिम ड्रीम आहे, म्हणजे मी हेल्दी आहे. हा, पण तसं नाही. तुमच्या स्किनवर जर पिंपल्स आहे तर तुम्ही अनहेल्दी आहे, तुमचा गट हेल्थ अनहेल्दी असतो. हा, म्हणजे सगळे जे आजार आहे ना ते पोटातनं स्टार्ट होतात. पेट साफ तो सब कुछ साफ असं म्हणतात. ते खरंच आहे की तुमचं पोट साफ असेल तर तुमची स्किन छान असते, तुमचं दिनचर्या छान असते सकाळी उठल्यापासून. पण असं होतं ना की दिवसभर नुसतं सिटिंग, म्हणजे सध्याची लाईफस्टाईल तशी झालेली आहे, बसून त्यात एसी असतो. म्हणजे इतकं कम्फर्टेबल लाईफ आपण करून ठेवलं, त्याच्यामुळे शरीर अनकम्फर्टेबल झालंय असं मला वाटतंय की आपण उठू शकत नाही, बसू शकत नाही. न हात टेकवता तर कोणी उठतच नाही आजकाल. म्हणजे जे स्लिम आहे ना, जे स्लिम ड्रीम, ते पण हात टेकून असं करून उठतात. म्हणजे असं झालं आहे. आणि प्लीज यार माझ्या तब्येतीकडे बघून काही कमेंट नका करू प्लीज. आपण त्याच्यावर नंतर बोलूया. त्याच्यावर मी काम करणार आहे आता. मला कान टोचावं लागले तिला बोलवून. तिने नाही, बळजबरी कधीच कुणाला करत नाही. हा माझा वीक पॉइंट आहे की मी बळजबरी फोर्सफुली मी कुणाला करत नाही. ज्याला वाटतं त्यांनी करावं असं मला असं वाटतं. नाही, ऍक्च्युली मला पण खूप वाटतंय की ऍज अ ब्युटिशियन मी जेव्हा प्रेझेंट होते ना, तर मला ह्या 2-3 वर्षामध्ये ना असं जाणवतं आहे ऍक्च्युली की माझं खूप अचानक वजन वाढलंय. आणि या महिन्याभरात तर अजून वाढल्यासारखं मला वाटतंय. तर यासाठी तर आपण बोलूयात, आणि हे आपण पर्सनल ठेवूया थोडंसं. ते कमी आपण व्हिडिओ टाकूया. मी आणखीन एक सांगेन, फक्त खाण्याने वजन वाढत नाही. हे फार गैरसमज आहे की मी खूप जास्त खाल्लं तर वजन वाढेल. नाही, तुमची लाईफस्टाईल, तुमचा वॉटर इनटेक, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा स्ट्रेस आला की हार्मोन्स इनबॅलेन्स होता, मग सगळी शरीरात उथल होते आणि मग ते वेट वाढतं. बरोबर आहे. आपण थोडंसं ना तरुण लोकांबद्दल बोलूया की ज्या माझ्याकडे ब्राईड्स येतात. त्यांना खूप प्रॉब्लेम्स असतात आजकाल. एक तर पिंपल्स, स्किन खराब, फूड खातच नाहीत. म्हणजे लिटरली काही ब्राइड्सच्या मम्मी आम्हाला फोन करून सांगतात की यार आई है ना तो उसको कुछ खिला दो ना, घर से कुछ खाकी नाही आहे, मेरा कुछ सुनती नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींवर आपण कसं करायला पाहिजे. किंवा त्या मुलींसाठी की ज्यांनी कधी कधी असं असतं ना, कान सोनाराने टोचले पाहिजे. तर तुझ्या माध्यमातून जर काही मुलींना असं काही सुचलं तर. मुलींना मी सांगेलच, पण मुलींच्या पहिले मी आईलाच, म्हणजे मी थोडंसं स्पष्ट बोलते नेहमी, कारण की मला असं वाटतं, बघा आईच दाखवते, वडापाव कोण दाखवेल,
आईच दाखवते. दाखवते, हा, मग जर exactly. तुम्हीच समजा बाहेर जाताय, हो मग चल तू मागून घे झोमॅटोवर, तर Exactly. तुम्हीच जर त्याला वे जर शोधून दिलाय, तर मग आता आपण म्हणजे तुम्हालाच तुमचं किचन बदलावं लागणार आहे, तुम्हालाच सवयी लावावं लागणार आहे. हॅबिट Exactly. एका दिवसात लागतही नाही आणि एका दिवसात सोडल्याही सोडल्याही जात जात नाही. नाही. ती स्टेप बाय स्टेप ती प्रोसेस तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि आणखीन एक, बऱ्याच जणींना पीसीओडी हो. हा भयंकर हा, प्रॉब्लेम इतका प्रॉब्लेम आहे. कशामुळे बरं? हे सगळे तुमचे लाईफस्टाईलचे प्रकार. रात्री खूप नाईट, म्हणजे तुम्ही जर तुमचा दिवसच उलट केलाय, हा. म्हणजे दिवसा तुम्ही झोपता हा. आणि रात्री काम करता. आता बरेच वेळेस की तुम्ही जपानच्या कंपनीत असता, अमेरिकेसोबत काम करत असतात, मग तिकडे डे असतो, मग हो. त्यांच्या हिशोबाने आपल्याला काम काम करावं करावं लागतं. तर लागतं. तुम्हाला रात्रभर जागूनच काम करावं लागतं आणि Exactly. दिवसा म्हणाव अशी झोप होत नाही. सगळ्यात मेन कारण हे पण असतं वजन वाढण्याचं, की झोप तुमची प्रॉपर होत Proper होत नाही. नाही. हा, Okay. त्यातल्या त्यात स्ट्रेस बिना कामाचा. हो. म्हणजे सोशल मीडिया त्याचं खूप मोठं उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे, की ही बाहेर जाते किंवा ही खूप सुंदर दिसते म्हणून आपणच घरात बसून तिचा स्ट्रेस घेतोय. पण मग तुम्हाला कोणी नाही सांगितलं बाहेर फिरायला. एक्झॅक्टली. कोणाला, तुम्हाला कोणी नाही सांगितलं. किंवा आजकाल आमचे ब्युटिशियनचे ट्रेस असे असतात, यार इसने क्या व्हिडिओ डाला है, हा इसकी वीडियो को इतने व्यूज आ गए, मेरे वीडियो को व्यूज नहीं आए, अब मैं क्या करूं, अब मैं कौन सा शूट करूं. हमारा ये ट्रेंड है. मतलब आता आपलं वेगळंच काहीतरी चाललं आहे. बट नाही, म्हणजे सगळेजण प्रूव्ह करण्याच्या याच्यात ना हा. आयुष्य जगायचं कसं हे विसरून चाललंय. चाललेले आहे. आणि मेन आमचा फोकस हा असतो, म्हणजे सकाळी आपलं ऑनलाईन वगैरे वर्कआउट वगैरे असतं. वर्कआउट नंतर आपण एक थोडंसं 20 मिनिट गाईड पण करतो लोकांना. नुसतं वजन 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 नाही, तर तुमचं आयुष्य कसं असलं पाहिजे, ते तुम्ही कसं उतार वयात किती आनंदाने जगलं पाहिजे. हा, एक्झॅक्टली. एकदा पैसा, म्हणजे खरंच आहे, तरुणपणी आपण पैसा कमवण्याच्या मागं खूप धावतो आणि ज्यावेळेस खरंच आनंद करायचा असतो, लुटायचा असतो किंवा घ्यायचा असतो, त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये असतो. किती महत्वाचा पॉइंट सांगितला. या पॉइंटवरती मला असं सांगायचं आहे की खरंच आहे, तरुण म्हणजे मला तरी ही म्हणजे खूपदा मी विचार करते की तरुण मुलांना आजकाल मोठा पगार आणि खूप सारे पैसे ना कमी वयात मिळतात. म्हणजे आम्ही जितकं स्ट्रगल करून आलो ना, त्याच्या आधी यांना खूप लवकर पैसा मिळायला लागला आणि पैसा मिळाल्यामुळे ना यांना बाकीच्या गोष्टीची व्हॅल्यू नाही राहिली असं मला वाटतं. व्हॅल्यू करणारे मुलंही असतील, नो डाऊट, मला तसं नाही म्हणायचं सगळ्यांना, पण जे नाही करत त्यांची लाईफस्टाईल बिघडून 80% नाही करत. ती स्पष्ट बोलते. मी तर खूप बोलते स्पष्ट, पण मला ऑलरेडी सगळ्यांनी खूप असं हे केलेलं आहे की कारण रोज मी जे बघते ना, हा, हा, त्याच्यातनं जाणवतंय मेडिकल स्टुडंटची मुलं. हा. म्हणजे मी अजून सांगेल की मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाते आणि जे मेडिकल स्टुडंट असतात की फ्युचर डॉक्टर, तर त्यांना जिना चढता येत नाहीये, ते लिफ्ट वापरत करताय. मग प्रश्न पडतो कधी कधी की हे भविष्यातले आपले डॉक्टर आहे. ह्या गोष्टीवर ना खरंच विचार केला पाहिजे. जर तुम्ही पुढे पुढे पॉडकास्ट बघत असाल ना, तर तुम्ही नक्की विचार करा की खरंच आपण काय करतो आहे आणि काय केलं पाहिजे आहे. कारण हेल्दी डाएट म्हणजे काय आणि जंक फूड यातलं थोडंसं डिफरन्शिएट कर आता मुलांसाठी तू. ओके, जंक फूड मध्ये त्याच्यात सगळं तुम्हाला केमिकलच जाणार शरीरात आणि इतकी सवय फूड लागली. मध्ये केमिकल नाही कळलं मला. केमिकल मीन्स आता अजिनोमोटो काय आहे, ओके. केमिकल आहे. हा. किंवा कलर, तुमच्या डोळ्याला छान चमचमीत दिसावं म्हणून तुम्ही कलर टाकणार. किंवा मग तुम्ही फ्रीज मध्ये 8-8 दिवस ते स्टोअर करून ठेवता. हा, तर ते तुम्ही काढता, तुम्हाला वाटतं, आईला वाटतं की अरे पालेभाजी मी देते मुलांना, पण ती शेतातून येऊन पुन्हा मॉलमध्ये 8-8 दिवस राहते. त्याच्यानंतर आपल्याकडे कलर लावल्या जाते. म्हणजे असे खूप व्हिडिओ आहेत. फ्रुट्स हा, फ्रूट जे इंजेक्शन दिल्या जातात. पण तर चांगले फ्रुट्स आणि ते कसे निवडावे बाजारात? शक्यच नाही. म्हणून म्हणजे आता जे म्हणतात ना, मला असं वाटतं की 2 वेळेस तुम्ही शरीरासाठी आणि 1 वेळेस जिभेसाठी असं जेवण केलं पाहिजे. आता ते कसं, तर आता मी जर म्हणेल की 6च्या पहिले, म्हणजे जुने लोक सूर्य मावळायच्या पहिले जेवतचे. आता म्हणजे काही लोक उठतातच 6ला, संध्याकाळच्या 6ला. एक्झॅक्टली. ही लाईफस्टाईल झालेली आहे. म्हणून आता म्हणजे पहिले 10 खेड्यात एका जणाला साखरेचा आजार व्हायचा. हा,
आता मी म्हणेल 10 घरात 10 जणांना साखरेचा आजार आहे एखादंच आणि कॉमन झालंय. हा. हिला थायरॉइड आहे, हिला थायरॉइड आहे, ही ओव्हरवेट आहे, ही ओव्हरवेट आहे. मग चला, आता जे पहिले लग्न व्हायचं असेल तर त्या नवरी मुलीला छान दिसावं, कारण मी सुडोल असावा बांधा. आता तर असं झालं ना, हा मग तो पण तसा आहे, मी पण अशी आहे, एकदम बिनधास्त झालेत. पण मग पुढे प्रॉब्लेम किती येतात, एक्झॅक्टली. हे सगळं आणि बदलत प्रॉब्लेम्स चाललेलं आहे. कशामुळे येतात, शरीरात जे येणारे प्रॉब्लेम्स ते येतात कशामुळे, आजाराची सुरुवात कुठून होते? आजाराची सुरुवात ही मी जसं सांगितलं पोटापासून होते. कारण तुमचं खाणं, तुम्हाला व्हिटॅमिनची कमतरता असते, मिनरलची कमतरता असते. म्हणजे अजून एक विषयावर बोलेल मी, कारण बरेच जण म्हणतात सप्लिमेंटरी का घ्यावी वेट लॉस साठी वगैरे, किंवा काही ऑर्डर आम्हाला नकोच. तर मी म्हणेल जसं बिल्डिंग बांधायला सिमेंट, रेती, पाणी ह्याची गरज असते, तसं शरीराला मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंटची गरज असते. आता ते कशातनं, म्हणजे हा खूप डीपली विषय आहे. हा, पण मी एक 5-7 मिनिटात तुम्हाला क्लिअर करते. तर जुने लोक आता सकाळी उठून धान्य दळायचे, ते आता करत नाही आपण. बरं जाऊ द्या, धान्याचं जाऊ द्या, लेडीज सकाळी उठून मोठे मोठे अंगण झाडायचे. आता तर काय, कोण काय काय नाही, आपण मावशीला पैसे देतो. विषयच नाही. पहिले कल्चर वेगळं होतं, आता पूर्ण वेगळं झालेलं आहे. हा, किंवा जुने लोक धोती घालायचे, तुम्ही घालू शकतात का? नाही. तुम्ही जर म्हणताय आम्हाला नको, तुमच्याकडे बटनाचा पहिले मोबाईल होता नोकिया, आता तुमच्याकडे आयफोन आहे. अगदी ज्याला चड्डी घालता येत नाही त्याच्याकडे पण आयफोन आहे. एक्झॅक्टली. हा, मग ती गरज आहे का? खरंच त्या मुलाला ते गरज आहे का? मग ते रेडिएशनचे नुकसान किती होतात, रेडिएशनचे गाठी पण होतात शरीरात, व्हेन्स मध्ये. म्हणजे हेल्थवर बोलण्यासारखं दिवसभर आपण बोलू शकतो, पण मेन छोट्या छोट्या गोष्टी आपण खरंच बदलू शकतो. टीव्ही काही गरजेचं नाहीये, दिवसभर टीव्ही बघत बसतो, बसून बसून बरं नुसतं बसत नाही, काहीतरी चरायला लागतं सोबत. जंक फूड परत लागतो, जंक फूड. हा, कारण जंक फूडने टीव्हीत बघितलं ना, अच्छा कॉफी मग आहे का, अच्छा मग कॉफी पिण्याची इच्छा होते, अच्छा बालुशाही, मग लगेच झोप. आजकाल हे फार आहे, म्हणजे लगेच तुम्ही एका बटनावर जग फिरतंय तुमच्या. एक्झॅक्टली. ऑनलाईन फूड मिळतायत, सगळं तुम्ही लगेच ऑर्डर करून आणू शकता. आता मला हे सांग की जी तरुण पिढी आहे, जसं मी थोड्या वेळापूर्वी बोलले की त्यांच्या हातात पैसा येतोय, मग त्यामुळे ना त्यांना, मला तरी असं वाटतं मुलींना स्वयंपाक करताच नाही येत आजकालच्या. ज्या येत असतील त्या अपवाद आहे, पण मोस्टली येत नाही आणि त्यांना त्याची गरज नाही वाटत. त्या अशा म्हणतात की मी बाई लावून करून घेईल. मग जेवण खरंच बनवलं पाहिजे का, आणि का बनवलं पाहिजे, आणि ते बनवून काय होणार आहे? जेवण बनवलंच पाहिजे, हे माझा विचार आहे बरं का, हे मी कुणावर थोपणार नाहीये. कारण आज पण माझं इतकं बिझी शेड्यूल असतं, पण मी बरेच रील पण टाकलेले आहे हेल्दी फूडच्या, मी बनवताना. मला असं वाटतं ते प्रेम जे आहे ना, ती मावशी प्रेम नाही टाकू शकत अन्नात. तुम्ही पैसे देऊन सगळं विकत घेऊ शकता. मी नेहमी उदाहरण देते माझ्या लोकांना की तुम्ही सगळ्या कामाला पैसे देऊ शकता, तुम्ही आजारी पडल्यावर मेडिसिन घ्यायला, किंवा मग हा चला अर्चना ताई मला खूप कंटाळा आला, तुम्ही सलाईन घ्या, असं होऊ शकतं का? त्यावेळेस तुम्हालाच करायचंय. मग डिपेंड का राहताय? जर तुम्ही जर स्वस्त आहात, मस्त आहात, तर तुम्ही उठून काम करू शकता की. याच्यासाठी तुम्हाला करेक्ट करायची आहे लाईफस्टाईल. हा, लाईफस्टाईल सगळ्यात आधी करेक्ट केली पाहिजे. कारण हे न दिसणारे जे आजार आहे ना, जसं थायरॉइड, लाईफस्टाईल करेक्ट करण्यासाठी ना आयुष्यात डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन, आणि डिसिप्लिन तर मुलींना नकोय. डिसिप्लिन जिथे आलं की तिथे आमच्यासारख्या बायकांना, ओसीडी असलेली बाई, कडक असलेली बाई, किंवा खूप फारच फेमस आहे त्याच्यात, मी पण आहे ऑलरेडी, ऑब्वियस तू तर होणारच आहे की ते इकडून इकडे आलेलं आहे. तर मग त्याला कसं आपण मॅनेज केलं पाहिजे? कारण आता कसं होतं, आधी तुमच्या पिढीपर्यंत तरी ना मुली ऐकत होत्या, त्यांना समजत होतं की नाही हे म्हणजे आहे केलं पाहिजे. पण आता आजकालच्या मुली ना असे तोंड फिरवून चालल्या जातात, ब्लॉक लिस्ट मध्ये टाकतात. का ते बघतात ना, कुणाचं तरी अनुकरणच आपण करतो. जसं माझ्या आईचं मी बघितलंय, किंवा तुमचं मी बघितलंय. हा, स्ट्रगल बघितलाय, एवढ्या याच्यातनं काम करताय तुम्ही. आणि स्वयंपाकाचा विषय येतोय तर बराचसा स्वयंपाक मी तुमच्याच कडनं शिकले, हे पण मी इथे मेन्शन करेल नक्कीच. कारण साडी, डिसिप्लिन, सगळं, क्लास,
अजून बारकाईने सगळंच कसं राहायचं, कसं उभं राहायचं. कारण मी जेव्हा जात होते, आपण मेहंदी काढायला जात होतो, तर बारीक भरती म्हणजे आउटलाईन ताई काढून द्यायच्या आणि बारीक भरती कशी असावी हे सुद्धा त्या हे करायच्या. पण जेव्हा आम्ही खूप मोठ्या मोठ्या घरात जायचो आणि माझी परिस्थिती खूप जेमतेम म्हणजे मिडल क्लास म्हटलं तरी चालेल त्यावेळेस. सो मी त्यावेळेस मेहंदी भरताना मी माझ्याही आयुष्याचे रंग त्यावेळेस भरायला लागले होते की अरे हा आपलंही असे घर आणि स्वप्न बघायला पाहिजे. आजकाल मुलं बघायला पाहिजे, हा स्वप्न बघायला आजकाल पाहिजे, मुलं नाही बघत आणि नाही नुसते स्वप्न बघतात, पण स्वप्न बघत असताना त्याचं ऍक्शन, त्याच्यासोबत तुम्हाला काम तर करावंच लागेल ना, की त्या स्वप्नांसाठी आपण काय धडपड करतोय, त्याच्यासाठी आपण काय वागतोय. तर काहीच नाही, बस एवढंच आहे की मी आयटीत जॉब करतोय, मी इकडे जॉब करतोय, मला एवढा पगार आहे, मी आज 10,000चा ड्रेस आणलाय, मी 5,000चा आणला, आणि नंतर आणल्यानंतर तो कसा पडलाय, तो कुठे पडलाय, आणि झालं आज मी स्टारबक्स मध्ये जाऊन कॉफी पिली, आज मी इकडे जाऊन फूड खाल्ला, व्हॅल्यू नाही राहिली. पण त्या स्टारबक्सच्या कॉफीनी तुम्हाला काय मिळतंय, काय होतं, का पिली पाहिजे. तिथे ते वातावरण असं केलेलं गेलेलं आहे ना, तुम्ही किती वेळ बसा, फ्री वायफाय आहे, म्हणजे इतकं कम्फर्टेबल. फ्री वायफाय तर ऑलरेडी त्यांच्या फोन मध्ये आहेच ना, ज्याचे ते रिचार्ज देत आहे ना, ते घरी गेले तरी वायफाय आहेच. मला तरी मोस्टली असं वाटतंय की प्रत्येकाच्या घरी आहे वायफाय. तर काय मॅटर, म्हणजे तुम्ही अननेसेसरी हेल्थ खराब करून पैसे देताय, दाखवायचं आजकाल दाखवण्यासाठी. मला असं वाटतंय स्वतःची तब्येत खराब करण्यासाठी 4 पट पैसे देणं ते तर आहेच. पण माझं जर अजून त्याच्या पुढचा विचार जर घेणार तर मी म्हणेल दाखवण्यासाठी. कारण सध्या सगळं सोशल मीडिया हिनी काय केलं मग सेम मला कॉपी करायचंय, कम्पॅरिझन आणि त्याच्यामुळे सगळं डिस्टर्ब होत आहे ऍक्च्युली. आणि आता मला हे सांग की ज्या तरुण मुली येतात, समजा आता लग्नाला आलेल्या 23-24 वर्षाच्या ज्या मुली आहेत, ज्या येऊन मला विचारतात की ताई आता आमची हेल्थ, मी खूप रोड आहे, मी खूप म्हणजे हेल्दी आहे, मी कसं प्लॅन करू माझं, त्याच्याबद्दल एकदा सांग की या मुलींचं डाएट हेल्थ कमी होऊ शकतं का, आणि त्यांनी कसं मेंटेन केलं पाहिजे किंवा वाढवलं कसं पाहिजे हेल्थ, ह्या दोन्ही गोष्टींवर थोडंसं सांग. बरोबर. ओके. सो ब्राईड्सचं कसं त्यांनी मेंटेन केलं पाहिजे. सो मला असं वाटतं सगळ्यात पहिले वॉटर इनटेक. वॉटर इनटेक वाढवलं. वॉटर इनटेक तुमच्या वजनानुसार असतो. 20 किलोला 1 लिटर असं त्याचं मेजरमेंट असतं. जर तुम्ही 60 किलो आहात तर 3 लिटर एनी हाव कंडिशन झालंच पाहिजे, जे की पिणं होत नाही. त्याच्यामुळे मायग्रेन, डायजेशन, स्किन प्रॉब्लेम हे सगळे वॉटर इनटेक होत नाही आणि म्हणून हे प्रॉब्लेम. म्हणजे 20 किलोला 1 लिटर, 40 किलोला 2. असं बरोबर. हे तुम्ही 40 किलो आहात तर तुम्हाला 2 लिटर एनी हाव कंडिशन, पण ते पण 7च्या पहिले. संध्याकाळी 7च्या नंतर अगदी थोडंफार तुम्ही घेऊ शकता, पण ते काउंट नाही केल्या जात. जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही पाणी पितात ते काउंट केलं. रात्रीचं का नाही काउंट होत पाणी? ते पाणी स्टोअर होऊन राहतं ओके पोटात आणि मग ते वॉटर रिटेन्शन म्हणलं जातं. त्याच्या जर एका खड्ड्यात पाणी साचलं तर त्याच्या अवतीभोवती रेंदाळ तयार होतं. बरोबर आहे. तसंच शरीरात पाणी जर साचलं. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही, आणि आवर्जून विचार करा या गोष्टीवरती की संध्याकाळी 7च्या आधी. आता मी तुला एक सांगते, तू ही खूप छान गोष्ट सांगतेय तू. मी तसं जैन लोकांमध्ये वगैरे मला ते माहिती होतं की ते 6च्या आधी जेवतात, म्हणजे ते जेवतात, पण त्याच्या मागचं हे सगळं लॉजिक असेल हे नाही कळलं. पण आज बोलताना मला इतकं छान वाटतंय. आणि त्याच्यानंतर त्यांनी फूड कसं घेतलं पाहिजे ब्राईड्सने? येस. तर सकाळी त्यांनी मोड आलेले धान्य घेतले पाहिजे. किंवा माझ्याकडे पण येऊ शकता, मी नक्की टिप्स देईल. हेल्थ कोच. कारण मी 3.5 महिन्यात 17 kgचा फॅट लॉस केलेला आहे. आणि विशेष म्हणजे वेट लॉस कुठेही होतो, पण तो मेंटेन आणि हेल्दी कुठेही, म्हणजे एजिंग नाही झालं. आणि असं पण होतं ना की जेव्हा तुम्ही तुमचं वेट लॉस केलं ना, स्किनवरचा ग्लो चालला जातो, डार्क सर्कल येतात, मसल वीक होतात, छान दिसत नाही ती व्यक्ती. ऍक्च्युली ना मला तर ना तीच भीती आहे की यार मी छान नाही दिसली तर वेट लॉस नाही तर. म्हणून माझी मुलगी कॉलेजला आहे आणि जेव्हा मी डान्स करतो, म्हणजे मी खूप सोशल मीडियावर आमच्या दोघींची डान्स टाकलेले आहे,
तर कुणीच म्हणत नाही तर मायलेकी आहे. ऍक्च्युली ते तर आहे आणि मग अजून त्यांच्या फूड बद्दल आपण बोलत होतो. हा येस. तर त्यांनी सकाळी मोड आलेले धान्य खावेत, त्याच्यानंतर तुम्ही एखादं फ्रूट घेऊ शकता, जेवणाच्या अर्धा तास पहिले सलाड घ्यावं. हा त्याच्यानं जेवणात जसं मी सांगितलं डाळ असावी, पण आजकाल काय होतं, 1 वाटी डाळ शिजवतो, त्यात पाणी टाकलं जातं आणि अख्खं 5-7 लोक खातात. त्यात प्रोटीन काहीच जात मी पण तेच करते. ऍक्च्युली हेच करते. घट्ट पाहिजे. ओके. हा बरं, शिजवण्याची पण पद्धत चुकलेली आहे. अल्युमिनियमचे सगळे भांडे आले, कुकर आहे. मी म्हणणार नाही की आता चूल मांडा, नॉनस्टिक पॅन, ते सगळंच. आणि ते जर आपण 1 किलो घेतलं कुकर घेताना आणि ते विकताना काहीतरी 250 ग्रॅम पावशेर एवढं भरतं, मग ते एवढं अल्युमिनियम गेलं कुठं? ओके. मग ते गेलं पोटात. अच्छा, मी तर विचार करत होते घासून निघालते. किती हाय फ्लेमवर घासून किती जाणार? बरं, त्यातल्या त्यात मावशी खरंच खरडून घासता का? नाही घासत. मी घासायला होते माझ्या बाईला. मी स्वच्छ झाल्याशिवाय परत टाकते मी घासायला. पण एक जनरल सांगण्याचा भाग की तुम्ही हाय फ्लेमवर अन्न शिजवताय, अन्न नाही ते भांडे शिजतात. मग प्रत्येकाने डाळ किती खाल्ली पाहिजे? डाळ ऍटलीस्ट 1 वाटी, घट्ट 1 वाटी. हा, त्यातनं ऍटलीस्ट. मग ती डाळ कोणती पण? कुठलीही डाळ. खूपदा ऍसिडिटी होते. ऍसिडिटी वॉटर इनटेक न केल्यामुळे हे एकावर एक अवलंबून आहे. डाळीमुळे नाही. हो, मला वाटलं की काळा मसाला खाल्ला की ऍसिडिटी झाली, डाळ खाल्ली की ऍसिडिटीचं मेन कारण आहे तुमची झोप न होणे, प्लस चहा पिला की ऍसिडिटी झाली. हा, चहा पिल्याने सांगते मी, कारण बेड टी म्हणतो ना आपण, बेड टी. सकाळी उठल्या अनुषपोटी तुम्ही चहा कॉफी टाकता, सो ऍसिड तयार होतं. दिवसभर जेही तुम्ही खाता ऍसिड तयार होतं. हा, तर अनुषपोटी कधीच चहा पिऊ नये. आणि सगळ्यात घाण सवय. मग काय केलं पाहिजे? सकाळी काय केलं पाहिजे? उठल्या 1 ग्लास कोमट पाणी पिलं पाहिजे. झोप म्हणजे ब्रश न करता जी लाळ असते ना ती गेली पाहिजे पोटात. ती 100 आजारांवर काम करते. म्हणजे पहिले जर लागलं ना तर म्हणजे ते लाळ लागली पाहिजे. मी असं नाही किळसवाणी नाही, हे मी पण ऐकलेलं आहे की तुम्ही लागल्या ठिकाणी म्हणा किंवा तुमचे डोळे वीक झाले तरी जुने लोक करायचे. एक्झॅक्टली. घसा जरी आला तर लाळ काढून ते घशाला चोळायचे. कारण जनावरांना कुठं काय लागलं तर ते चाटतच असतात. हे फॅक्ट आहे. तर ही जी लाळ आहे ना ती गेली पाहिजे. आपण काय करतो, उठतो, ब्रश करतो, मग ती चहा, ते इतके नखरे असतात. त्याच्यानंतर पाणी, चहा मला घट्ट पाहिजे, अद्रकवालाच पाहिजे, बासुंदी चहा हवाय, असं माझ्या इथेच आहे बासुंदी चहा मला. नाही, पण तुम्ही कावा पण घेता ना? नाही, मी ऍक्च्युली अजून एक गुड न्यूज सांगते तुला बहुतेक माहिती नाहीये की मागच्या 3 वर्षापासून मी चहा बंद केला आहे आणि कॉफी केलीये थोडी स्टार्ट, पण आता ती पण मी मोस्टली बंद करणार आहे, कारण मला ते पण नको वाटतं. चहा किती घेत होते हे जर ती लवर आहे ती होती सॉरी. 2.5 लिटर दूध मला एकटीला लागायचं आणि घट्ट बासुंदी दुधाचा चहा घेत होते. अगदी माझ्याकडे पण स्वतः बनवून घ्यायची ती तिच्याच हाताने, कारण माझ्याकडनं होत नव्हतं. मी इतकी रडवणं वगैरे माझ्याकडनं होत नव्हतं, हे मला माहिती. नखरे. पण ती सोडायला मला 1.5 वर्ष लागले. जसं मी पहिले म्हंटल की कुठली सवय एका दिवसात नाही सोडणं. एक्झॅक्टली. तुम्हाला त्याच्यावर वर्क करावं लागतं. डे बाय डे. स्वतःलाच कुठली गोष्ट तुम्ही स्वतः जोपर्यंत नाही करणार, ठरवणार तोपर्यंत नाही. आता हा एक प्रश्न आहे. आपण जेवणापर्यंत चालू ब्राईटच्या. सो संध्याकाळी पुन्हा काहीतरी फ्रूट, म्हणजे 4 तासाला काहीतरी हवंय. बॉडी इन्सुलिन तयार करते. एक अजून एक प्रश्न विचारते मी तुला, की तो एक डाएट प्लॅन मी बघितलाय. सकाळी खायचं थेट संध्याकाळी खायचं 52 मिनिटात. म्हणजे जेव्हा तुम्ही एकदा जेवायला बसलात तर त्या 52 मिनिटात काही पण खाऊन घ्या तुम्हाला जेवढं खायचंय, आणि नंतर मग संध्याकाळी त्या 52 मिनिटात खायचं जेवढं खायचं. अशा ह्याच्यात ना बऱ्याच वेळेस मी बघितलंय त्यांना 5-7 वर्षानंतर शुगर डिटेक्ट झाले. हो ना. आणि मी हे पण पाहिलं की त्यांचा ना ग्लो नसतो फेसवर, ते निस्तेज होतात. मग ह्या सगळ्या गोष्टी, स्माइल नसतो. हेल्दी असणं म्हणजे तुम्ही बिना अलार्मचं उठले पाहिजे. तुम्ही खरंच लोकांना स्माइली फेसनी भेटलं पाहिजे. नाही तर आजकाल म्हणजे मी बाहेर बाहेर कंट्रीमध्ये बघते मी अनोळखी व्यक्तींना पण स्माइल देतात, कारण ते स्वतः हेल्दी असतात. इथं ओळखीचे असून डावलून जातात. एक्झॅक्टली. ते तर आहे, ओळखीच्या लोकांकडनं डावळून तर जातात,
पण आता ना ओळखीच्या लोकांची एक गोष्ट, यार लाईक नाही करत इंस्टाग्रामवर ओळखीचे लोक, बर्थडे विश नाही करत, Birthday हिने माझा फोटोच नाही ठेवला, हिने माझं सॉंगच नाही टाकलं. अरे मी म्हणते खूप साऱ्या ते गोष्टी सोडून द्या, त्याच्यातनं काहीच नाहीये. तुम्ही Exactly. सकाळी खरंच देवानी जो प्रसाद म्हणजे आयुष्याचं जर माझ्याकडनं डेफिनेशन विचारताल तर मी म्हणेल की सकाळी तुम्ही उठताय, तो दिवस तुम्ही कसं जगताय हेच. आणि तुमच्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर खरंच कशी हसू स्माईल येते. येते. एक्झॅक्टली. तर तो आयुष्य जगणं बरोबर. असं. मग संध्याकाळी ज्यूस घ्यायचा आहे ब्राईडनी, हा, त्याच्यानंतर फ्रूट किंवा फ्रूटचा ज्यूस. ओके. हा, आणि चालेल. खूप लेट न जेवता 7:30-8 पर्यंत मुगाची खिचडी, मूग डाळ जास्त टाकून तांदूळ वगैरे. पण आता हा. अजून एक असं आहे ना की आपल्या समाजात ब्राईड साठी केळवण. हो, तर ते 8-10 दिवस, पण तुम्ही हे म्हणजे नुसतं ब्राईड म्हणजे तेवढं पुरतं नाही ना. हा, तुम्हाला लाईफ हे महत्वाचं आहे की ब्राईड आहे म्हणून फक्त 2 महिने नाही करायचं, तुम्हाला हेल्थ मेंटेन, लाईफ टाइम मेंटेन करायची आहे. हा, कारण की तुम्ही नंतर पूर्ण मुलांना सांभाळायचंय, तुम्हाला पूर्ण लोकांना Exactly. सांभाळायचंय, आणि तुम्ही जर हेल्दी माइंड असेल तर तुम्ही Exactly. त्या नवीन घरात ऍडजस्ट होऊ Adjust शकता, आणि खुश चांगली राहू फॅमिली शकता. तुम्ही डेव्हलप तुम्ही करू राहू शकता. आणि मी तर म्हणेल एक जर स्त्रीनी डिसिप्लिन लावला ना, ती अख्ख्या घराला बदलू शकते. एक्झॅक्टली बदलू हा. शकतो ते म्हणजे तर ती आहे काहीतरी की स्थान करू सगळ्यांना, शकते निर्माण. कारण मी तर सांगते की डिसिप्लिन, मी तर डिसिप्लिन आहे हे माहितीच आहे तुम्हाला, ही तर दिसतीच आहे तुम्हाला. त्यासोबत आहे ना माझा मुलगा त्याच्याहून जास्त डिसिप्लिन मुलगा आहे, कारण तो माझ्याकडनंच म्हणजे गेलेला आहे त्याच्याकडे, आणि तो इतका जास्त झालाय ना, कधी कधी मला वाटतं यार तू इतका मत कर ना. म्हणजे असं होतं कधी आपण कधी. उठून हा. अंगावरचं जे आपलं ओढायचं असतं त्याची घडी घालणं, हो. इथून डिसिप्लिन सुरू डिसिप्लिन, होतं. एक्झॅक्टली. हा. आणि बुक्स तुमचे कसे असतात, कसे ठेवले पाहिजे, तुमची बेडशीट Towel. कशी पाहिजे, टॉवेल तुम्ही कुठे ठेवला पाहिजे, चप्पल, शूज, एक्झॅक्टली, सॉक्स या छोट्या छोट्या एकीकडे, discipline. शूज एकीकडे, आणि मग ते घरातल्या मम्मीनीच का केलं पाहिजे. बाहेर का मम्मीने? जाताय तर हा? मोठ्यांचा रिस्पेक्ट, हा सुद्धा डिसिप्लिनचा हॅलो, हाय, स्माइल, तुम्ही कसे आहात, हे पण तुम्ही नाही विचारू शकत. वो आंटी दिखीती मेको, दिखीती तो हॅलो बोला की नाही. थँक्यू अँड सॉरी, हे तर 2 वर्ड विसरलेले नाही, यंग ते जनरेशन. विसरले नाहीये, ते लोकांकडनं पाहिजे असतात, ऍक्सेप्ट. द्यायचे नसतात. कारण तसं म्हणतात ना, Take. चूक नेहमी दुसऱ्यांची असते, त्याच्यामुळे सॉरी दुसऱ्यांनीच म्हणलं पाहिजे, थँक्यू पण दुसऱ्यांनीच म्हणलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे. चला ठीक आहे, हा जोक झाला पार्ट. आता सिरियस टॉपिकवर येऊ. माझ्याबद्दल थोडंसं बोलूया. असं की समजा माझ्यासारख्या ज्या लेडीज आहेत की 45च्या पुढच्या ज्या आहेत, तर मोनोपॉजची स्टेट म्हणतात ना की ते 8 वर्ष चालते वगैरे, असं बरोबर. काही मी ऐकलंय. बरोबर. तर मग अशामध्ये अचानक वजन वाढतं. माझं तर खूप अचानक वेट गेन झालंय मागच्या 2 वर्षापासून. बरोबर. आणि मी खूप प्रयत्न करते की मला जेवण माझं वेळेवर पाहिजे, किंवा मी तसं फूड मी चांगलंच घेते. मी जंक फूड खूप कमी घेते. पाणीपुरी खाते यार, पण ती नाही सुटत नाही, पण माझ्याकडनं. ते मेंटेन नाही होत ना हा. कामाच्या याच्यात. हा. हा, म्हणजे Maintain तुम्हाला नाही जर होत, हा. ब्राईड असेल तर 2-2, 3-3 हा. तास तुम्ही तिचा बस मेकअप वगैरे आणि करतात. ज्या वेळेस मेकअप चालतो ना, ऍक्च्युली मॉर्निंग आहे, समजा आम्ही 3 वाजता उठून निघतो घरातनं, त्याच्यानंतर मग त्यांचा पहिला मेकअप होतो, मग त्या 6 वाजता विधीला बसतात. दुसऱ्या मेकअपच्या वेळेस नाश्ता चालू असतो, तिसऱ्या मेकअपच्या वेळेस जेवण खाली चालू असतं. असं सगळं मिस होत जातं आमच्याकडनं. मग रात्री कधीतरी 1 वाजता घरी येतो, मग आणि दिसेल ते खातो किंवा खातच नाही. मोस्टली नाही खात. कारण मला तरी असं आहे ना की मला जोपर्यंत ते चांगलं नाही वाटत खायला, तोपर्यंत मी नाही खात. माझा हा प्रॉब्लेम आहे. मला काही दिसेल तर मी नाही खात. पण ठीक आहे, मग मीच होतं मेन. तर माझं ना जास्त असं होतं की मी उपाशी खूप राहते. आणि हे एक मेन कारण आहे, न खाल्ल्यामुळे पण वजन वाढतं. म्हणजे खूप छोटे छोटे गैरसमज आहे लोकांमध्ये की यांनी वजन वाढेल, त्यांनी वजन वाढेल. नाही, हे तुमचं सगळं जे चक्र आहे ना, त्याच्यामुळेच तुमचं वजन या वाढतं. गोष्टीला कसं मेंटेन केलं पाहिजे आपण? जसं तुम्ही म्हटलात डिसिप्लिन, सो डिसिप्लिन मी डिसिप्लिन खूप आहे. 12 वाजले 3 वाजता उठून काय घेऊन जाऊ? मला जायचंय मेकअपला. इझी वे. तुम्ही जर म्हणता स्वयंपाक वगैरे नाही, तर बिलकुल माझं न्यूट्रिशन घेऊन जाऊ शकता. आता मी हिचं न्यूट्रिशन घेणार आहे आणि आता बघूया मी काय काय करू शकते. येस,
1 वर्षात चेंज दिसेल मला. पहिले अर्चना ताई दिसेल, भेटेल असं मला वाटतं. मी अशीच होते, हिच्यासारखीच होते मी, इतकीच रोड होते मी तसा बिफोरचा फोटो टाकेल आमच्या दोघींचा सोबत राहिला, त्याच्यात तुम्हाला कळेल की किती आम्ही रोड होतो. आणि आता खरंच ऍक्च्युली मला माझ्या हेल्थचा कधी कधी थोडा प्रॉब्लेम होतो. जसं तू म्हटलीस की उठायला बसायला प्रॉब्लेम होतो. अजून गुडघ्यांना नाही झालाय माझ्या, तो ठीक आहे. पण बाकी माझ्या फ्रेंड्स जे बघते ना मी, की काही मैत्रिणींना बीपी झाला आहे, काही मैत्रिणींना शुगर झाली आहे, काहींना थायरॉइड आहे, किंवा काही मैत्रिणींना जे आजार दिसत नाही ना, मायग्रेन कट झालेलं दिसतं पण मायग्रेन दिसत नाही, मायग्रेन थायरॉइड दिसत नाही असतो, Exactly. बीपी, शुगर, पीसीओडी, पीसीओएस हे दिसत नाही. हे सगळे का होतात? सो लाईफस्टाईल डिसऑर्डर, याचं पहिलेच आपलं बोलून झालंय. हो. सो तुम्हाला सगळ्यात महत्वाचं लाईफस्टाईल करेक्ट करणं आहे, बरोबर. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि सप्लिमेंटरी न्यूट्रिशन घ्यावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. जसं मी म्हणलं, फ्रूट खा, सलाड खा, सगळं खाणार तुम्ही, पण खरंच तुमच्या पोटात पोटॅशियम जाणार का? आता केळीत पोटॅशियम आहे, तुम्ही म्हणणार केळी कसं खाऊ वजन वाढेल, बटाट्यात पोटॅशियम आहे, मग कसं खाऊ वजन वाढेल? एक्झॅक्टली. वेट लॉसला तर सगळ्यात पहिले आपण केळीन बटाटात सोडतो. किंवा मग तुम्हाला ओमेगा 3 हवं असतं शरीरासाठी. नॉनव्हेज नाही खात. नॉनव्हेज नाही खात, किंवा गावरान तुपात मिळतं ते गाईच्या. मग खरंच ओरिजिनल तुप आहे का? मग दूध ओरिजिनल आहे का? पुन्हा ते शेतीवर येतं की खरंच शेतीत आहे का, किंवा जमीन तशा आहेत का? कारण लोकसंख्या वाढत चालली, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची चूक नाहीये. कारण लोकसंख्या इतकी वाढत चालली की त्यांना ते मल्टिपली करावंच लागतं, पर्याय नाही. जास्त आता सेंद्रिय शेती, रासायनिक शेती हा विषय तर मग अतिच मोठा आहे, त्याच्यावर दोन दिवस जातील बोलायला. पण हे सध्या चालू आहे. पण माझ्या मते सेंद्रिय शेतीची खरंच गरज आहे. त्याला जरा वेळ लागतो, प्रोसेस आहे, महाग पण आहे, पण ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी काय आहे, बऱ्याच ठिकाणी होतही आहे. शक्यतो हा एक चांगला ऑप्शन आहे की सेंद्रिय पदार्थच निवडा विकत घेताना. डिमांड जर तशी झाली लोकांची, तर मे बी शेतकरी त्याला प्रायोरिटी देतील की नाही, आमच्या गोष्टी विकल्यात, महाग जरी असल्या तरी त्या विकत आहेत. आता आमच्याचकडे म्हणजे शेतकरीच आहोत समजा, माझे सासरकडचे सगळे. तर ते घरी खाण्यासाठी वेगळं पिकवतात आणि विकण्यासाठी वेगळं पिकवतात. ही फॅक्ट आहे. बघा, कळलं का? आणि खूप मोठा जिगर लागतो की सिक्रेट डिस्क्लोज करायला, जे आज भारतीने केलं आहे. तर अंडरस्टूड करा आपल्या हेल्थ बद्दल. मी तर करतेच आहे. बस माझे काही काही प्रॉब्लेम्स असे होते की मला वेळ नाही मिळत, किंवा मी 4 दिवस वॉक करते. अच्छा, हे मेन रिझन आहे. वॉकिंग होतं का? वॉकिंगनी काहीच होत नाही. काय होणार वॉकिंगनी माहितीये? जेव्हा तुम्ही चालतात ना, तेव्हा गुडघ्यांवर प्रेशर येतं, तुमच्या अँकलवर प्रेशर येतं. ओके. मग भविष्यात 1-2 वर्ष काही वाटणार नाही, जोपर्यंत तुमचं छान वय आहे. पण जसं उतार वयाला लागतात तसं गुडघ्यांचे प्रॉब्लेम सुरू होतात, अँकल दुखतात, हाडं दुखतात, आणि 2 जॉईंट्स असतात गुडघ्यांमध्ये, जे आपण म्हणतो ना की बैलगाडीला वंगण करावं लागतं, किंवा 2 पार्ट ऑइल जे आहे मशिनरी. सो ऑइल, गुडघ्यातलं ऑइल. सो येस, 2 पार्ट मध्ये जेव्हा मशीन स्मूथली चालायला आपल्याला ऑइलिंग करावं लागते, बरोबर आहे? तर तसं तुम्हाला ओमेगा 3 म्हणजे तूप, तेल गरजेचं आहे, पण ते अति प्रमाणात नाही. बरोबर आहे. किंवा गाईचं तूप तुम्ही घरी करताय, पण मग पुन्हा तोच विषय येतो की दूध ओरिजिनल नाही. सो तुम्हाला सप्लिमेंटची गरज आता असणारच आहे. सप्लिमेंट जेव्हा बोलतीयस तू, तर मला एक सांग की आजकाल सगळ्यात फेवरेट मुलांचा जो टॉपिक आहे तो आहे जिम. येस. आणि जिम सोबत ते जे घेतात, काय घेतात? वे प्रोटीन जे पण घेतात, प्रोटीन शेक वगैरे वगैरे. तर त्याच्याबद्दल आपण थोडं बोलूया की जिम करणं चांगलं आहे का? माझं तरी असं मत आहे की मी लावली होती जिम, आणि जिम पण लावली. पण ठीक आहे ना, तू नंतर काहीतरी करतेय, पण मी जिम सोडली ना की त्यानंतर माझं वजन वाढलं, अजून जास्त वाढलं. आणि प्लस सप्लिमेंट्स तर नाही घेत, पण मुलं खूप घेतात, मी त्यांना पाहिलं आहे. किंवा त्याचे बॅड इफेक्ट पण मी ऐकलेले आहेत की तो फलाना ऍक्टर होता, तो प्रोटीन खूप घ्यायचा म्हणून तो गेला, अशा खूप साऱ्या गोष्टी ऐकल्यात. तर त्याबद्दल थोडंसं एकदा बोल मला तू. येस. सो प्रोटीन निवडताना कधी त्याचा पीडी कॅश नंबर काय आहे तो बघावा, आणि तरच ते घ्यावं. ओके. आणि तो काय असतो?
तो त्या डब्यांवरच असतो, जो मी आता बऱ्याच वेळेस नाही, कारण मी माझंच बघणार, बरोबर. मी दुसऱ्यांचं नाही नाही, बघितलेलं. ओके, हा, आणि हा. त्याच्या बाबतीत मी जास्त बोलणारही नाही. हम्म. पण हा, जिमला जाण्यासाठी ताकद नाही लागत. जिम मधले ते जे असतात ना, हा. हा काय म्हणतो आपण त्याला, Dumbbells, डंबेल weight सगळे, weighting, ते हा, उचलण्यासाठी weightlifter, ताकद लागते. weightlifts, आणि हा. ताकद येते तुमची जर मसल स्ट्रॉंग असेल तरच ताकद येते. बिलकुल तिथे सांगतात तुमची मसल वाढवण्यासाठी तुम्ही प्रोटीन घ्या, हे घ्या, ते घ्या. खरंच तुम्ही 10 अंडी खाणार आहे का? म्हणजे नाही. आणि अतिरिक्त खाल्ल्याने त्याचंही चुकीचे नुकसान होतात, किंवा exactly. बऱ्याच वेळेस तुम्ही जिम मारता आणि झोपून राहता घरी येऊन. म्हणजे मी बरेच यंग मुलं बघितलेले आहे. ओके. हा, आणि लाईफस्टाईल म्हणजे तेच पुन्हा येईल की तुम्ही रात्री मोबाईल बघत बसता. रात्रभर. हा, Exactly. मग ते जिम मारून काय फायदा? काय केलं पाहिजे मग? हालचालच नाही करत, यांना कामं करायचीच नाहीये, दळणाचा डब्बा ठेवायचा नाहीये. डिपेंड तेव्हा दळण ठेवून येते, काय कामं सांगते तू मला? अरे एखादी भाजी आणून दे. नाही म्हणजे कसं काय? मी म्हणते ना की म्हणजे मी पुन्हा हालचालच नाही करायची तेच मुलांना. सांगेल की आई जर मोबाईल बघते, पुन्हा एकदा आई ए, जर मी मोबाईल नाही बघत. तुमचं नाही, जस्ट मी सांगते, आई जर मोबाईल बघते, मुलाला म्हणते हा चल अभ्यास कर, आणि त्याच्याच बाजूला मोबाईल घेऊन बघते, हे तर रॉंग आहे ना. आणि इथनच खरी सुरुवात होते. तुम्ही Exactly. टीव्ही बघताय, रे दळण ठेवणे, तो म्हणेल तुला नाही का ठेवतायत. नुसता मुलगाच नाही किंवा मुलगी असू शकते. आजकाल हे आम्ही खूप कामं केलेले आहेत, हा, लाजही नव्हती वाटत. आजकाल नाही, लाज वाटते. मुलींना म्हणा, Exactly, मुलांना लाज हा, वाटते. लाज वाटते. मैं ये काम क्यों करू? आणि कुणी बघितलं तर काय म्हणेल? हे बस, एक असतं exactly. डोक्यात. कचऱ्यावाल्याला कचरा टाकणं, दळण आणणं, हे छोटे जग काम काय नाही म्हणेल करायचे. याच्यावरच आपण वावरत राहतो. आणि exactly. त्यावेळेस खरंच मी म्हणजे आम्ही नशिबाने की त्यावेळेस असं काही नव्हतं. नाही, शाळेत नव्हतं पायी आणि जाणं, सगळं सगळ्या गोष्टी केल्या. शिळ्या सगळं. पोळ्या आणि लोणचं आमचा डब्बा असायचा. बरोबर, आता तर exactly. सगळं आई किंवा शाळेतच असतं गरम गरम. त्याच्यामुळे मुलांची पण हेल्थ वाढत चालली. शाळेतही आहे. त्यांना हे पण दिलं जातं, अंडी दिले जातात, प्रोटीन्सच्या गोष्टी दिल्या जातात एक शाळेला. गोष्ट बघितली तर ते चांगलं पण चांगलं आहे, पण कारण तुम्ही सकाळपासून आणि त्या जाताय. फक्त जिल्हा परिषद शाळेत आहे, ते त्या लोकांसाठी खूप चांगलं आहे. बाकी गव्हर्नमेंट प्रायव्हेट स्कूलला तर तो पार्ट वेगळा, पण जो चांगला फूड दिला जातो तो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दिला जातो. आणि ठीक आहे, तो बनवणारा कशा पद्धतीने बनवतो हा पार्ट वेगळा, पण तो जो चार्ट बनवला आहे तो छान आहे. गव्हर्नमेंटने चार्ट बनवलेला छान आहे, त्याला फॉलो करणारे लोक त्या पद्धतीने नाही करत. सकाळपासून मुलगा जर तुमचा टिफिन नेतोय आणि तो घरी 4 वाजता येतोय, तर ते म्हणजे खराबच होणार, थंड होणार, मुलांना आवडणार नाही. म्हणजे पण इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये जर पाहिलं तर हेच आहे जंक फूड. त्यांना एक दिवस पिझ्झा मिळतो, एक दिवस बटाटा वडा, कचोरी, त्याच्यानंतर काय अजून छोला भटुरा. अजून मला तर ना ते इंटरनॅशनल फूडचे खूप नावं नाही माहिती. म्हणजे आजार वाढण्याचे प्रमाण, मुलं बाहेर खेळतच नाहीये, मैदानी खेळ बंद झालेला आहे. कबड्डी म्हणजे माहितीच नाही. तसं नाही. त्याबद्दल मला तरी असं वाटतं की सेफ्टी नाही राहिली, लाईफस्टाईल सेफ नाहीये बाहेर. आणि इव्हन मी तर हे सांगते की सोसायटी आहे, मी खूप उच्चभूत सोसायटीत माझा फ्लॅट आहे, ठीक आहे. तिथे 100 फ्लॅट आहेत दुसरे. त्या 100 लोकांमध्ये 2 लोक असे असतात की माझ्या मुलीवर म्हणा, माझ्या मुलावर म्हणा, त्यांची इगल आय म्हणतो ना आपण, तशी दृष्टी असते आणि वक्र दृष्टी. त्या दृष्टीला घाबरून मला जरी इच्छा असली की माझा मुलगा बाहेर खेळला पाहिजे, तरी मी फक्त त्याला अर्धा तास घेऊन जाऊ शकते. सोसायटीत नाही, पण तुम्ही क्लासेस लावू शकता, आता खूप आहेत. पण स्पोर्ट्स मध्ये म्हणजे किंवा मुलांनी शारीरिक व्यायाम करावा याच्याकडे दुर्लक्ष करून इतकं फोर्सफुली अभ्यास ते करू शकतो, ते करायला पाहिजे. आणि मग मुलांना चष्मे लागतायत. म्हणजे मुलं कॉन्फिडन्स नाहीये बोलताना, काहीतरी असं ततमम बोलतात, उत्तर देत नाही, किंवा मग नाही म्हणायला शिकतच नाही, सगळं त्यांना पाहिजे असतं. मग बाहेरचं जग कसं करणार? पुस्तकी नॉलेज खरंच आयुष्यभर काम येतं का? नाही येत. मला तर कुठेच नाही आलं काम, कुठेच नाही आलं. एवढं एज्युकेशन घेऊन एज्युकेशनच्या अगेन्स्ट जाऊन मी काम करते आज की LLB कुठे, ब्युटिशियन कुठे, सगळे दोन पार्ट आहे, तर तो काही पार्टच नाही. मी म्हणेन ऑलराऊंडर, कारण
खूप काय काय बघितलंय मी. हो. तुम्ही म्हणजे स्कूल पण चालवली, त्या स्कूलमध्ये पण मी जात, म्हणजे मी प्रत्येक हो, ठिकाणी सोबत होते. होते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आज मला ते प्रत्येक गोष्ट मला काम येते. म्हणजे मुलांना संध्याकाळी शुभम करोती म्हणायला म्हणायला लावणं, पाहिजे. हो. हे सुद्धा मी शिकलेली. म्हणजे आईकडनं बरोबर. तर आलंच माझ्या, बरोबर. पण मी जास्त काळ दिवस ते संध्याकाळ यांच्याचकडे राहिलेली. एक्झॅक्टली. आपण सोबतही खूप फिरलेलो आहे. संस्कार तर डेफिनेट दिलेच पाहिजे मुलांना. त्याचसोबत तुम्ही तुमची लाईफस्टाईल स्ट्रॉंग केली पाहिजे ॲज युअर तुम्ही जे खातात त्या दृष्टीने. बरं. आणि प्लस याच्यापेक्षा पुढे जाऊन जर तुम्हाला अजून गायडन्स पाहिजे आहे तर नक्की भारती मस्के मॅमला भेट द्या. त्यांच्या सेंटरवर Club. जा, क्लबवर जा. प्लस मला तुम्ही DM करू शकता नंबरसाठी. मीही नंबर देईल तुम्हाला. त्यांच्या प्रोफाईलवर जा. फेसबुक आहे, इन्स्टा आहे. आणि नक्की हेल्दी लाईफ जगा. आणि हेल्दी विचार आणण्यासाठी सुद्धा हेल्दी लाइफ आवश्यक है. हेल्थ है तो वेल्थ है. हेल्थ वेल्थ वेल्थ. अरे पर आजकल के बच्चों के पास वेल्थ पहले आती है, हेल्थ हेल्थ साठी काम करा. हाँ, उपयोगी आणा. वेल्थ आहे ना तर हेल्थ साठी पण काम करा. आणि सिरियसली ऍक्टिव्ह व्हा. स्वतःच्यासाठी, स्वतःच्या आयुष्यासाठी गोल ऍक्टिव्ह व्हा. ठरवा सगळ्यात पहिले. गोल एक्झॅक्टली. तुमचा गोल काय आहे आयुष्याचा, त्याच्यावर स्टेप बाय स्टेप छोटे छोटे वर्क करा, ऍक्शन घ्या, ड्रीम बघा, स्वप्न बघा. कारण स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो. होतो फक्त ते एक्झॅक्टली. बघा. बघा बघायला घाबरतो, अरे मी करू की नको, जाऊ की नको. मी लडाखला सोलो ट्रिप गेले, म्हणजे सेकंड फ्लोअरवर चढता न येणारी मी, किंवा डॉक्टर म्हणले अंधारा रूम मध्ये राहावं लागेलेला, पण हेल्थ आली, मी लडाखला सोलो ट्रिप गेले. गुड यार. मी पण एका वर्षात खूप चांगले चेंजेस करून दाखवेल. Yes. आणि पुनश्च एकदा छोट्याशा गुलाबाने आपण भारतीचं थँक्यू करूया. तू आली, इतकं छान थँक्यू नाही, मला असंच राहायचंय. थँक्यू नाही. थँक्यू वापस. आणि खूप छान इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ झाला आहे आपला पॉडकास्टचा. आणि तुम्ही खूप सारं प्रेम देणार हेच सांगून